यामुळे निश्चितच विद्यार्थ्यांमध्ये सहनशीलता सुंदर अशी प्रात्यक्षिके आमचे शारदाश्रमचे विद्यार्थी व NCCच्या विद्यार्थिनी आपल्या समोर दाखवित आहेत, सादर करीत आहेत. सर्व विद्यार्थी स्टेज जवळ थांबतील. कोणीही पाठी जायचं नाहीये. सगळ्या विद्यार्थ्यांनी मंडपातच राहायचं आहे. सर्व ज्येष्ठ शिक्षकांनी विद्यार्थ्यांना मंडपात बसवायचं आहे. यातून विद्यार्थ्यांमध्ये सांघिक भावना वाढीस लागते. प्रत्येक जण जबाबदारीने काम करत असतात व त्यामुळे आपली जबाबदारी यातून विद्यार्थ्यांना कळत असते. भारतीय संस्कृतीत श्रीकृष्ण जन्माष्टमीला यास मोलाचे स्थान दिलेले आहे. विशेष उल्लेखनीय बाब म्हणजे मुलांबरोबर मुली देखील तेवढ्याच उत्साहाने यात सहभागी झालेल्या आहेत. सरांच्या सिट्टीच्या तालावर अगदी शिस्तबद्ध आमचे विद्यार्थी सादरीकरण करत आहेत. एकमेकांच्या सहाय्याने व जबाबदारीने मानवी मनोरे सादर केले जात आहेत. एकमेकांना सहकार्य करण्याची व एकमेकांना सांभाळून घेण्याची वृत्ती यातून आमचे विद्यार्थी शिकत असतात. लवचिकता शरीरासाठी किती महत्त्वाची आहे हे यातून सिद्ध होत आहे.
सहाय्य करू अवघे धरू सुपंत हे आमच्या शाळेचे ब्रीदवाक्य जणू विद्यार्थी त्यांच्या या कृतीतून दर्शवत आहे. विशेष म्हणजे आमचे शारदाश्रमचे छोटे विद्यार्थी देखील यामध्ये मोठ्या उत्साहाने सहभागी झालेले आहेत. आमच्या विद्यार्थ्यांसाठी सगळ्यांनी जोरदार टाळ्या वाजवायच्या आहेत. एकमेकांच्या आधाराने कमळ हे मानवी मनोऱ्यातून आमच्या विद्यार्थ्यांनी आपल्या सर्वांसमोर सादर केलेले आहे. हत्तीची अंबारी निघालेली आहे आणि सर्व विद्यार्थी आपला निरोप घेत आहेत. आमच्या शाळेचे ज्येष्ठ शिक्षक वसंत